जरांगेंच्या हातातले विषय संपलेले आहेत. मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस. यांच्या हातातले विषय संपलेले आहेत. मनोज जरांगेला नेहमी चर्चेत राहायला आवडतं. आपल्या समोर मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस. त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील. आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं ओबीसी मधल्या नेत्यांना जरांगेंनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आता विषय संपल्यानंतर अशा पद्धतीचं मला वाटतं जरांगेचीच पहिल्यांदा यामध्ये चौकशी झाली पाहिजे. नाही पण ज्या पद्धतीने त्यांनी पुरावे दाखल केलेत, कांचन नावाचा जो यांचा पीए आहे कुणाचा, धनंजय मुंडेंचा, त्यांनी ज्या पद्धतीने सुपारी दिली, ज्या पद्धतीने ही पुढच्या माहिती दिल्या, या सगळ्या पोलिसांनी गृह विभाग तपास करेल. गृह विभाग तपास करेल. पोलिसांवर आपण विश्वास ठेवू. कारण मी सुद्धा आता बोलतोय तुमच्या समोर. मी फक्त एका तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय. याच्यातून जर काय सत्य वेगळं पुढे येत असेल, पोलीस गृह विभाग कारवाई करेल. आणि असं कुणावरती जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण देण्याचं काम, किंवा कोण असं घडवत असेल तर त्याला शिक्षा देण्याचं काम इथल्या गृह विभागानं करावं. अशा पद्धतीची चौकशी काय सगळी चौकशी गृह विभागाला जे हवं वाटतं. कारण अशा पद्धतीनं एखाद्या नेतृत्वावर जर असा हल्ला बिल्ला काय करायचा कट रचला जात असेल आणि त्यात काही तथ्य असेल तर चौकशी व्हावी, गृह विभागाने करावी. पण मला नाही वाटत की असं काही गोष्टी समाजामध्ये अंतर्गत वाद यात समोर येतोय असं वाटतं. निश्चित वाद समोर येतोय. कोण माणसं आहेत ती बघितली पाहिजे. आम्हाला माहिती अशी कळते की ते जरांगेचे साथीदार आहेत. त्यामुळं कुठल्या तरी माणसाला आयुष्यातनं संपवण्याचा प्रयत्न यातून होऊ नये. मीडिया ट्रायल होऊ नये. जबाबदारीनं आणि गृह विभागाला त्याचं काम करू